मंत्री महोदयांनी खूप सुंदर निर्णय घेतलाय, त्याबद्दल अभिनंदन। परंतु परत आपण काहीतरी बॅरिकेड्स टाकतोय। म्हणजे एसओपी करत असताना आज काय झालं की तुकडाबंदी कायदा होता, परंतु सगळीकडे लाख रुपये 50,000 2 लाख घेऊन म्हणजे माड्यातले तर आमच्यातले 2 पळून गेले का, तर त्यांनी मला फोनवर बोलताना सापडलं 50,000 दिल्यावर खरेदी करतो का, आणि तिथून बदली होऊन गेली। ही जी प्रकार आहेत ह्या एसओपीतनं परत नवीन काहीतरी असं आज आपण काय करतोय, गावाच्या कडेला 200 मीटर किंवा 2 किलोमीटर, पण आता गावाच्या शेजारी वस्त्या आहेत, त्या वस्त्या असतील, आता पाचपुते साहेबांनी जसं मांडलं नॅशनल हायवेज नाही तर हायवेच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला वस्त्या आहेत, मग तिथं घर पाहिजे किंवा आज जात असताना विहिरीसाठी पण त्याला लागणार आहे। मग ह्या एसओपी मधनं अशा परत अजून काहीतरी चालू केलं, ही एजंट चालू होणार ह्याच्यावरनं अजून तर तुकडाबंदी कायदा आपण रद्द करतोय, तर परत त्यात काहीतरी अटी टाकून परत त्याला काहीतरी अजून नवीन काहीतरी नको, नाहीतर कारण नसताना खाली दुकानदारी जी आता आपण बंद करणार आहे ती पुन्हा दुकानदारी चालू होईल। आणि आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन।